कोर्टात शर्वरीच्या विरोधात केस सुरू असते. अवंतिका शर्वरीला म्हणत असते, शर्वरी वंश, नका काळजी करू तुम्ही. तुम्हाला सोडवण्यासाठी मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करत आहे. त्यावर शर्वरी म्हणत असते, अवंतिका, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण प्लीज मला तू या प्रकरणातून सोडवच. त्यावर अवंतिका म्हणत असते, शर्वरी वंश, मला जानकी वहिनीचा सुद्धा सपोर्ट आहे की लवकरात लवकर तुम्हाला घेऊन घरी यायचं म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर आता शर्वरीला खूपच बरं वाटतं आणि शर्वरी बोलू लागते, जर असं असेल ना तर मला काळजी करायची गरज नाहीये असंच सध्या दिसतंय. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता शर्वरीने थेट स्वतःला मोकळं सोडलेलं असतं. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकी ही सुद्धा कोर्टात आलेली असते. आणि अशातच आता जानकीने अवंतिकाला म्हटलेलं असतं, अवंतिका, मी तुला जे काही सांगितलंय ते लक्षात आहे ना. त्यावर अवंतिका म्हणत असते, जानकी वहिनी, नका काळजी करू तुम्ही, मी शर्वरीला या प्रकरणातून बरोबर सोडवीन. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, काय चाललंय तुझं, का असं वागतेस तू. त्यावर तिथे आलेली ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश दादा, मला सुद्धा कळत नाहीये जानकीला नेमकं काय झालंय. आणि अशातच आता ऋषिकेश म्हणत असतो, हे बघ जानकी, मला ना एक गोष्ट कळत नाहीये, तू असा आंधळा विश्वास शर्वरीवर कसा काय ठेवू शकते. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, काही गोष्टी मी तुम्हाला नंतर समजावीन. इथे तुम्हाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही त्या समजून घेणार नाही याची मला खात्री आहे. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, तू शर्वरीला सपोर्ट करू नको हा, मी आधीच सांगते. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या प्लीज तू या सगळ्यांमध्ये नको पडू. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, का नको पडू मी. या शर्वरीला सोडवण्यासाठी तू अवंतिकाच्या मदतीने जो काही आटापिटा करतेस ना जानकी, तो तुझ्या अंगाशी येणार आहे. त्यावर जानकी म्हणत असते, अजिबातच नाही, मी जे काही करते ते विचारपूर्वक करते. त्यावर शर्वरीला तू सोडवू नको, कारण तिनेच स्वतःच्या नवऱ्याचा खून केलाय. आणि अशा खुनी शर्वरीला तू कोणत्याही प्रकारची मदत करू नको. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, नाही, मी असं काही केलेलं नाहीये, प्लीज मला या प्रकरणामध्ये अडकवू नका. त्यावर अवंतिका शर्वरीची समजूत काढत असते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अवंतिका, मीही इथे आहे म्हटलं, काय चाललंय तुझं. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या प्लीज तू या फंद्यात पडू नको. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, का पडू नको, मला आधीपासून माहिती आहे या शर्वरीच्या मनात नेमकं काय चाललंय. आणि तिने स्वतःच्या नवऱ्याला तर ठार मारलंच, पण याआधी तिने नानांना सुद्धा मारलंय. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या गप्प बस, कुठे काय बोलावं तुला कळत नाही का. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, का जानकी, तुला काय प्रॉब्लेम आहे ग, तू या शर्वरीला सोडवण्यासाठी एवढा आटापिटा का करतेस. अगं खुनी बाईला जाऊ दे ना तुरुंगात. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, मी नानांचा खून केलेला नाहीये, उगाच माझ्यावर कसल्याही प्रकारचे धादांत खोटे आरोप नाही करायचे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, आत्ता माझ्याकडे प्रूफ नाहीये, नाहीतर तो प्रूफचा गट्टा तुझ्या थोबाडावर फेकून मारला असता. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, नाहीये ना तुझ्याकडे प्रूफ, मग त्याविषयी बोलू सुद्धा नकोस. कोर्टात आहोत आपण, इथे प्रूफ शिवाय कोणाला काहीच बोलता येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या हताश झालेली असते. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, का तुम्ही लोक सगळे माझ्या मागे लागले आहात, मला तुम्ही उगाच खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. मी जर नानांना मारलं असतं तर आतापर्यंत तुम्ही लोकांनी मला सुखाने जगू दिलं असतं का. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, नाही शर्वरी वंश, असं काही नाहीये, मला खात्री आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून नानांचा आवाज आलेला असतो, जानकी, काय चाललंय तुझं,
तू इतका आंधळा विश्वास या शर्वरीवर कसा काय ठेवू शकते? हे वाक्य ऐकल्यावर सगळेच हादरलेले असतात, कारण तो खराखुरा नानांचा आवाज असतो आणि सगळेच त्या आवाजाच्या दिशेने वळलेले असतात की नेमका हा आवाज आलाय कुठून. आता ज्या ठिकाणाहून हा आवाज येत असतो त्या ठिकाणी तर कोणी उभं आहे असं तुझा दिसत नसतं. आणि अशातच आता जानकी 4 पावलं पुढे येते आणि ती बोलू लागते, नाना, नाना तुमचा आवाज आहे हा, म्हणजे नाना तुम्ही जिवंत आहात? हे वाक्य ऐकल्यावर नाना म्हणत असतात, हो जानकी, मी जिवंत आहे, पण आज जर मी जिवंत आहे तर फक्त या नालायक मुलीला शिक्षा मिळवून देण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, म्हणजे नाना तुम्ही शर्वरी वंशांबद्दल बोलत आहात का? त्यावर नाना म्हणत असतात, हो जानकी, मी या शर्वरी बद्दलच बोलत आहे, जिने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण नशीब बलवत्तर म्हणून मी बचावलो. माझ्यावर काही दिवस उपचार करण्यात आले आणि शेवटी मी आता बरा झाल्यावर घरी गेल्यावर कळलं की कोर्टात केस सुरू आहे. म्हटलं कोर्टात जाऊनच धुमाकूळ घालावा. तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, हा सगळ्या माझ्या विरोधात आखलेला डाव आहे. जर नाना खरंच जिवंत असतील तर त्यांनी समोर यावं. आणि अशातच आता जानकी म्हणत असते, हो नाना, जर तुम्ही खरेच जिवंत आहात तर सगळ्यांसमोर या ना, उगाच का कन्फ्युजन निर्माण करताय तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर नाना म्हणत असतात, वाटलंच मला, माझीच मुलगी आहे ती, माझ्यावरच माझ्या पद्धतीने डाव खेळण्याचा प्रयत्न करणार ती. आलो बघा मी समोर, असं म्हणत नाना आता मागच्या दरवाजातून थेट बाहेर आलेले असतात आणि समोर आलेल्या नानांना पाहून सगळेच हादरलेले असतात. नाना म्हणत असतात, बोल बोल शर्वरी, आता काय बोलणार आहेस तू? काय वाटलं तुला मी एकदम साधा दिसतो तर मी तुझं सगळं काही ऐकून घेईन का? तर तसं अजिबात नाही. आता तर तुला फटक्यावर फटके आणि लाथांवर लाथा पडणार म्हणजे पडणार. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे म्हणजे नाना तुम्ही असं म्हणताय का तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न मी केला होता आणि तो सक्सेस झाला नाही? त्यावर नाना म्हणत असतात, अगं प्रयत्न नाही, जवळजवळ तू मला ठार मारलाच होतास, पण एका अद्भुत माणसाने भेटून मला त्यातून वाचवलं. तो जर भेटला नसता तर मी आज तुम्हा सगळ्यांसमोर जिवंत नसतो. आणि अशातच आता नानांनी तिथेच असलेल्या पोलिसांना स्टार्ट टू एंड सगळी माहिती सांगितलेली असते. समोर नानांनी जे काही म्हटलं ते ऐकून समोर बसलेले जज म्हणत असतात, ऑर्डर ऑर्डर, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोला. नाना लगेचच बाजूला असलेल्या विटनेस बॉक्स मध्ये येतात आणि समोरच त्यांच्या शर्वरी उभी असते. शर्वरी म्हणत असते, नाना, वडील आहात ना तुम्ही माझे, मग स्वतःच्याच मुलीला तुम्ही असं कोर्टात उभं राहताना कसं काय पाहू शकता? तिला शिक्षा होताना तुम्हाला कसं काय ऐकायला आवडेल? हे वाक्य ऐकल्यावर नाना म्हणत असतात, अगं नातं आपलं बाप लेकीचं आहे ना, असंच तू म्हणतेस ना? मग ज्या वेळेला तो चाकू घेऊन माझ्या मागे लागले होतेस आणि त्या चाकूने जेव्हा तुम्हाला भोसकलास त्यावेळेला तुला तुझा बाप आठवला नाही? हे वाक्य ऐकल्यावर आता कोर्टात एकच गदारोळ माजलेला असतो आणि तेवढ्यात तिथे असलेले जज म्हणत असतात, म्हणजे नाना तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे तर? त्यावर नाना म्हणत असतात, हवं तर तुम्ही ती गीता आणा, मी गीतावर हात ठेवून बोलायला तयार आहे की या नालायक मुलीने आतापर्यंत फक्त आणि फक्त मला त्रासच दिलाय. तेवढं आपण पाहतोय आता शर्वरी म्हणत असते, प्लीज नाना, प्लीज मला या सगळ्या प्रकरणातून सोडवा, माफ करा मला, माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर ती पोटात घ्या. त्यावर समोर असलेला ऋषिकेश म्हणत असतो, अरे वा, म्हणजे नाना तर तुझी चूक एक वेळ पोटात घेतील, पण विक्रांतराव यांचं काय? त्यांना तर तू चांगलंच मारून पुरलंस ना? त्यावर मात्र आता शर्वरी म्हणत असते, नाही दादा, मी असं काही केलेलं नाहीये, उगाच तुम्ही लोक माझ्या मागे का पडलात?
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ए शर्वरी, मी काय तुला वंश वगैरे म्हणणार नाही या. एक गोष्ट लक्षात ठेव, लायकीत राहा. आणि मला तर तुझ्या विरोधात असे काही पुरावे सापडलेत ना, जे आता मी कोर्टापुढे सादर करणार आहे. आणि एकदा का हे पुरावे कोर्टापुढे सादर केले ना, तर लक्षात ठेवा, तुमचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. आता मागचा पुढचा विचार न करता हे वाक्य ऐकल्यावर संपूर्णपणे घाम सुटलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्याने अवंतिकाला असं म्हटलेलं असतं, अवंतिका एक गोष्ट लक्षात घे, आता तर इथे नानांनी येऊन स्वतः सांगितलंय की याच नालायक मुलीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. आणि आपल्याला इतके दिवस नाना या जगात नाहीये असंच वाटत होतं, पण एका भल्या माणसाने नानाचा जीव वाचवला. नाना स्वतःच्याच मुलीच्या विरोधात का बोलतील, हा तरी विचार कर अवंतिका. मी सांगते म्हणून ही केस आत्ताच्या आत्ता सोड, नाहीतर या शर्वरीला कडकातील कडक शिक्षा मिळवून देण्याचा प्रयत्न कर. हे वाक्य ऐकल्यावर जानकी स्वतःशी बोलत असते, आता नेमकं काय करायचं, या शर्वरीला सोडायचं की तुरुंगात डांबायचं. अशातच आपण पाहतोय आता शर्वरीचा चेहरा अगदीच रडवलेला झालेला असतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे आलेला सौमित्र म्हणत असतो, अवंतिका, मी तुला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केलाय, नको या फंद्यात पडू, पण तू काय ऐकून घ्यायला तयार नाहीयेस. यापुढे जर पुन्हा या शर्वरीला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना, तर आपलं नातं टिकणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर अवंतिका म्हणत असते, सौमित्र, मला अशा पद्धतीने येऊन तू बोलू शकत नाहीस. हे माझं प्रोफेशन आहे. मी याआधी कधीच तुला तुझ्या प्रोफेशन बद्दल काहीच बोलले नाही, तर तू सुद्धा मला माझ्या प्रोफेशन बाबत मोकळीक द्यायला हवी. त्यावर सौमित्र म्हणत असतो, देतोय ना, पण तुला माहिती आहे ना ही शर्वरी कशी आहे ती. त्यावर अवंतिका म्हणत असते, कारण मला जानकी वहिनीने खास करून सांगितलंय की शर्वरी वंशांना सोडवायचं. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, जानकी वहिनी, काय चाललंय तुझं, मला तुझ्याकडनं असल्या गोष्टीची अपेक्षा नाहीये. प्लीज असं नको वागू, तू समजून घे. आता मात्र जानकीला सगळाच प्रसंग नीट समजून आलेला असतो. आणि अशातच आता जानकीने आपला पल्लू कमरेत खोचलेला असतो आणि जानकी स्टाईल मध्ये शर्वरीच्या विटनेस बॉक्स जवळ पोहोचते. सगळेच एकदम अवाक झालेले असतात. कोर्ट 2 मिनिटं एकदम शांत झालेलं असतं आणि जानकी त्यावेळेला नेमकं काय करणार याच्याकडेच सगळ्यांचं बारकाईने लक्ष असतं. जानकी ज्या पद्धतीने चालत शर्वरीपर्यंत आलेली असते, त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की आता शर्वरी जिवंत राहत नाही. जानकीने वेगळाच आता दरारा उभा केलेला असतो आणि जानकी सटासट शर्वरीचा थोबाड फोडत असते. अचानकपणे शर्वरीच्या गालावर झालेला हमला शर्वरीसाठी अत्यंत वेदनादायी असतो आणि भीतीपूर्ण असतो. शर्वरी घाबरत घाबरतच म्हणत असते, जानकी, अगं काय करतेस तू, अशा पद्धतीने माझ्यावर हात का उचललास तू. त्यावर जानकी म्हणत असते, शर्वरी वंश नाही दिला का तुम्हाला आतापर्यंत मान, सांगा ना. कितीतरी वेळा तुमची चूक पोटात घालण्याचा प्रयत्न केला, जे तुम्ही केलंय ते मी केलंय म्हणून स्वतःवर घेतला आळ, पण आज तर तुम्ही हद्द केलीत, तुम्ही स्वतःच्या वडिलांना मारण्याची चूक केलीत. त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी, नाही मारलंय मी नानांना. जर मी नानांना मारला असता तर नानांना आपल्या समोर आता जिवंत असते का. त्यावर जानकी म्हणत असते, गप्पा बस खोटारडी, सगळं क्लिअर आहे. नानांनी ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले तिथूनही आम्हाला तू मारलेल्या चाकूचा सगळा काही डिटेल सापडलाय. आणि अशातच आता जानकीला शर्वरी हात जोडून म्हणत असते, प्लीज काही झालं तरी मला या प्रकरणातून वाचव, मला तुरुंगात जायचं नाहीये. आता शर्वरीची ही अवस्था पाहून जानकीला चांगलाच घाम सुटलेला असतो. जानकी स्वतःशी बोलत असते, का का असं वागले मी, या शर्वरीला आपण चांगला धडा शिकवू शकलो असतो.
पण शेवटी जानकीने असं म्हटलेलं असतं, जज साहेब एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्हाला जे काय वाटतंय ते सगळं करा. आता जज साहेबांनी सगळी केस समजून घेतलेली असते आणि त्यानंतर जज साहेब म्हणत असतात, काय हो शर्वरी, आतापर्यंत आम्ही तुम्हालाही मान देत आलो, पण आता वाटतंय की तुम्हालाही मान अजिबातच दिला नाही पाहिजे, कारण तो तुम्हाला पचवताच येणार नाही. तुमची लायकीच नाहीये तो माल पचवायची. तर आपण पाहतोय आता ऐश्वर्या, जानकी, ऋषिकेश, नाना, अवंतिका आणि सौमित्र सगळेच आता शर्वरीवर तुटून पडलेले असतात. नानांचं म्हणणं असतं, मी स्वतः चष्मदीत गवा असताना अजून कोणत्या पुराव्याची काय गरज आहे? प्लीज जज साहेब, तुम्ही आता कोणत्याच प्रकारचा पुरावा येण्याची वाट पाहू नका. लवकरात लवकर या केसचा निकाल लावा, त्यानंतर आम्ही मानू तुना. हे वाक्य ऐकल्यावर आता काय बोलावं कोणालाच काही कळत नसतं. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये जे काही आपण करतो त्याचा विचार इतरांनाही केला पाहिजे. बाकी आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.